तर प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि प्रसाद लाडांवरूनच आता हाके आणि काळकुटे यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण हाकेंच्या टीकेला गंगाधर काळकुटेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। प्रसाद लाडांनी काम करावं, हॉटेल चालवावं, राजकारणाचा पुढाऱ्यांचा फायदा घेऊन अजून त्यांनी अंबानीच्या पुढे जावं, त्यामध्ये आमचं दुमत असायचं कारण नाही। पण आरक्षण, जरांगे पाटलांची मागणी, कॉन्ट्रावर्सी, जरांगे पाटलांचा समावेश ओबीसी मध्ये झाल्यानंतर ओबीसीचं झालेलं नुकसान, यातली काही काडीची तर अक्कल आहे का या प्रसाद लाडांना? लक्ष्मण हाके नावाचा स्वान जाणून बुजून लाड साहेबाला म्हणतो, तू हॉटेलवाला आहेस, तू झाडू पोछा कर आणि हॉटेलवाल्याने असं काही काम करू नये। राजकारणातलं किंवा मराठा आणि सरकारमध्ये त्यांनी जाणून बुजून हस्तक्षेप करू नये असं जाणून बुजून त्याला म्हणायचंय। त्याच्याहून त्याची हॉटेल व्यावसायिकाबद्दल काय भूमिका आहे आणि जाणून बुजून हा सतत मनोजदादावर कसा भुंकत असतो याचं हे उदाहरण आहे। प्रसाद लाड खूप मोठे उद्योगपती, ते त्यांचा उद्योग त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी करतात आणि ते मुख्यमंत्र्याचे दूत म्हणून किंवा राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिथे आले असताना किंवा समितीचे उपसमितीचे प्रतिनिधी म्हणून आले असताना तुझ्या पोटात दुखायची गरज नाही। जाणून बुजून तू मनोजदादाबद्दल आणि प्रसाद लाड साहेबाबद्दल अतिशय खालच्या बाबतीत बोललास, त्याच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करतो।